दुकानात काम करणाऱ्या मुलीच्या बॉयफ्रेंडनं दुकानाला लावली आग। तहसील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांनी 6 मेला रात्री 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार बोहरा मस्जिद गल्ली येथे तक्रारकर्ता रितेश मखीजा यांची स्टेशनरीची दुकान आहे। या दुकानात 1 मेला सकाळी 6 वाजताच्या दरम्यान अज्ञात आरोपीनं आग लावली होती। हे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते। या प्रकरणी पोलिसांनी तांत्रिक माध्यमाच्या सहाय्याने तपास करून आरोपीला ताब्यात घेतले। यामधून एक धक्कादायक खुलासा झाला आहे। या दुकानात काम करणाऱ्या मुलीचा आरोपी हा बॉयफ्रेंड असून त्या मुलीने ब्रेकअप केल्यामुळे आरोपीने हे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे। आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे। याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांनी दिली। फिर्यादी रितेश सुदामा मखीजा वय 40 वर्ष राहणार वर्धमान नगर यांचं बोहरा मस्जिद गल्ली येथे कोलाराम फतेचंद नावाचं स्टेशनरी दुकान आहे। ते 30 तारखेला संध्याकाळी 8:30 वाजता सुमारास दुकान बंद करून घरी गेले होते। 1 मेच्या सकाळी 6:15 वाजता त्यांना त्यांच्या दुकानाच्या शेजारी राहणाऱ्या इस्मानी फोन करून सांगितलं की तुमच्या दुकानात आग लागलेली आहे, धूर निघाली आहे। त्यावरून फिर्यादी हे दुकानाच्या इथे आले तर त्यांना आग लागली दिसली। त्यांनी फायर ब्रिगेडला बोलून आग विझवून घेतली व सदर गोष्टीची माहिती पोलीस स्टेशनला दिली। सदर प्रकरणात चौकशी करत असताना व आग कशामुळे लागली याबाबत तपास करत असताना आजूबाजूच्या परिसरातील जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते चेक करण्यात आले। त्यामध्ये सदर ठिकाणी पहाटेच्या सुमारास एक अज्ञात व्यक्ती शाल पांघरून येऊन आग लावत असल्याचे तपासात निष्पन्न झाले। तसेच सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले। सदर फुटेजवरून दुकानाच्या परिसरातील अन्य फुटेजची पाहणी केली। तसेच दुकानात काम करणाऱ्या इतर कामगारांबाबत चौकशी करत असताना सदर दुकानात काम करणाऱ्या एका मुलीचं तिच्या माझी एक्स बॉयफ्रेंड बाबत भांडण झाल्याबाबतची बाब निष्पन्न झाली। सदर प्रकरणी सखोल चौकशी करत असताना सदर मुलीचा बॉयफ्रेंड प्रशांत रमेश चट्टे यांनी सदरचा गुन्हा निष्पन्न केल्याची बाब निष्पन्न झाल्यावरून सदर आरोपी प्रशांत रमेश चट्टे राहणार अंजरी माजरी हनुमान मंदिर जवळ याला ताब्यात घेऊन स्किलफुल तपास केला असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली व सदर प्रकरणी त्याला अटक करण्यात आलेली। सदर प्रकरणात त्या दिवशीचे आमचे जे दिवसपाळी अधिकारी होते PSI निकेतन किल्लेदार व स्टाफ यांनी कौशल्यपूर्ण तपास करून गुन्हा उघडकीस आणला।